अरे आदित्य केचप, तू इथे काय करतोय? इथं अजून काय करतात जयवंत काका? जयवंत काका, आता कितीही हात धुतलेस ना, अगदी गंगेत जाऊन सुद्धा, तरी तुझी पाप नाही धुतली जाणार. अरे तुला जी पाप वाटतात ती मला नाही पाप वाटत. मी तर त्यांना मेडल म्हणतो. छातीवर लावून हिंडणार आहे मी. जयवंत काका, ही मेडल्स घेऊन बाहेर हिंडायला आधी इथून बाहेर सुटावं लागेल ना, आणि आम्ही इतकं सहजासहजी नाही सोडणार आहे तुला. कसा पकडणार तुम्हाला? कुठून येतोय एवढा कॉन्फिडन्स? हा कॉन्फिडन्स माझ्याकडे जन्मापासूनच माझ्या आई बाबांकडनं आलाय, आणि आपल्या देशाची न्याय व्यवस्था, इथली लॉ अँड ऑर्डर बघून तो अजून बुलंद झालाय. अरे पण काय आहे माहितीये काय, तुझे आई बाबा, तुझे मामा आणि या देशाची लॉ ऑर्डर माझं काय वाकडं करू शकत नाही बाबा. आता हेच बघ ना, तुझ्या आई वडिलांना वाटलं त्यांनी मला कंपनीच्या रस्त्यातून दूर केला की त्यांची गाडी कशी मस्क्यासारखी चालत राहील. पण काय झाला, त्याच गाडी खाली मी दोघांना चिरडून टाकले आणि ढगात पाठवून दिले. मग तुमचे मामा आले, त्यांनी माझ्यावर केस केली, कंपनीमध्ये फ्रॉड केला म्हणून मला आतमध्ये टाकला. पण ते हे नाही साबित करू शकले का मर्डर मीच केलाय. अरे अजून नाही साबित करू शकले. बाकी कोर्ट कचेरी, वकील फिकील, लॉ ऑर्डर माझा काय पण वाकडा नाही करू शकत रे. जयवंत देसाई यांना ताबडतोब हजर करा. हे बघ हवालदार पाकडा. आता जयवंत देसाई यांनी दिलेल्या कबुली जबाबानुसार. कसला कबुली जबाब? कोणी दिला कबुली जबाब? हो, असं काय करता? आत्ताच आम्ही सगळ्यांनी तुमच्या तोंडचा कबुली जबाब ऐकला. रिपीट टेलिकास्ट दाखवायचं. सई मॅडम, जरा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवा. काय? नाही 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 नाही, हे मी नाही आहे व्हिडिओ मधला माणूस. हो, माणूस ओळखण्यात चूक होऊ शकते, पण ज्या कोर्टात आम्ही इतकी वर्ष घालवली त्याचं शौचालय ओळखण्यात चूक होऊ शकत नाही. हो ना मॅडम? अगदी खरंय. आणि तिथूनच आता तुम्ही तुमची जबानी दिलीत, आणि मी आता इथून कुठेही न जाता तुमच्या निकालाची सुनावणी करणार आहे. तर रुकिए जज साहब, ये कौन आता? इन्होंने जबानी तो एक गुनाह की दी है ना, और 2 गुनाह की बाकी है ना, उसकी भी कर दीजिए. आपण कोण? जी मैं इनकी वो माने साक्षीदार. नहीं, पुरावेदार. मैं जो खो चुके थे वो सबूत लाई. हो जज साहेब, अजून एक ताल, अजून एक धोका. यांच्याकडे पुरावे असूच शकत नाहीत, कारण माझ्या सांगण्यावरनं यांच्यात वहिनीने ते जाळून टाकले. असं होय? अजून एक कबुली. बघू दे पुरावे, द्या. हो वहिनी, हे पुरावे मिळाले कुठे? अपने घर में ना एक सिम्बा है जो विसर भोला है, लेकिन भोला नहीं है. वकिलाचे वडील शोभतात. हा, आणि आमच्या वडील नाही शोभत का? सायलेन्स.
कोर्टासमोर सादर केलेले सगळे पुरावे आणि कबुली जबाब लक्षात घेता आदित्य उर्फ मॉन्टी जयवंत देसाई यांना स्वतःची ओळख लपवून कंपनीमध्ये गैरव्यवहार केल्याबद्दल 7 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात येते. तसंच सिंधू जगदीश ब्रह्मे यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली योग्य ती कारवाई करून 2 ते 5 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येत आहे. आणि जयवंत देसाई उर्फ जेडी यांना या सगळ्या गुन्ह्यांसाठी कोर्ट आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे. हा काय जेडी, कायद्याने सगळाच हिशोब केला ना? बाकायदा. चला, एक महत्वाचं काम झालं. आता दुसरी 2 महत्वाची कामं शिल्लक आहेत. कुठली? आधी तुला आवर पटापट. आज जर उशीर झाला ना तर काही नाही. तुझं केस जर वाढले ना तर खरा उशीर होईल. होय, दापोलीहून गाडी आता परत मुंबईला आणा. तुला कळलं वाटतं? मला सगळं कळतं. आणि आता जर का मी तुला थांबवलं नाही ना तर तुला पहिला पाऊस सुद्धा आठवेल, हो ना? पहिला पाऊस, पहिली रात्र, सगळं आठवत आहे. पण आज पहिला दिवस आहे कंपनीतला, ते आठवतंय ना? कंपनी काय, मला तर माझ्या नोकरीचा पहिला दिवसही आठवतो. तू आयुष्यात आल्यापासून ना माझं एकट्याच असं काही उरलंच नाहीये. असं काही नाही. हा, खूपदा एकटं पडलंस तुम्हाला. हो, पण शेवटी फिरून तुझ्याकडेच आलो ना, आणि तुला सावरलं सुद्धा. हो ना. त्यानंतर आपण आयुष्यात काय काय केलंय. कधी टाकीवर चढले, कधी टेकडीवर चढले. तुझ्या मागे मागे तुला मनवायला आले आणि तुला पटवायला पार दापोलीला पोचले. हल्ली वेळेपणा मी सुद्धा केला बरं का, खूप. सगळ्यामध्ये तू होतीस की बरोबर. तू मला माझी खरी ओळख करून दिलीस. तू 4 चौघांसारखी नाहीयेस म्हणूनच स्पेशल आहेस ना. तू ज्या घरात जाशील ते घर बदलून टाकशील रात्राणीसारखं. तू नाही का नवीन नाव दिलंस मला? म्हणजे मी डाकू शमशेर सिंग आणि तू लाजवंती. मी पण तुला काहीतरी आज देणार सरप्राईज. काय? डोळे बंद कर, हात पुढे कर. रात्राणी, ही कुठून आणलीस? तू ज्या दुकानदाराला ती दिली होतीस ना त्याच्याकडनं सोडून आणली मी. सही आहे, प्रॉमिस. तुला आता माझ्यासाठी कुठलाच त्याग कधीच नाही करावा लागणार. रादर तू न विचारता तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मी तुला आणून देईन.
मला बाकी काही नकोय. मला फक्त तू हवायस. सांग ना आदित्य, तू माझा होता. सई, आदित्य, अरे कुठे आहात? आलो. हा, घेतलं का रे सगळं? झाली तयारी? हो, आता फक्त आदित्य आणि सईचा निरोप घ्यायचं राहिलंय. अरे पण ते दोघे आहेत कुठे? मामा थांबा थांबा, आलो आम्ही, झाली आमची तयारी. सांभाळून जा आणि पोचल्यावर कळवा. ठीक आहे? हो. हे काय तुम्ही कुठे? तुम्ही ऐकणार नाहीच आहात ना? म्हणजे हे बघ सई, आमचं इथलं काम झालं, आमच्या जबाबदाऱ्या संपल्या, आमचं कर्तव्य झालं. आता आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा. पण मामा, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना की आपल्या आधी त्यांनी माझ्या आईला प्रॉमिस केलं होतं 25 वर्षांपूर्वी. ते आजपर्यंत त्यांनी पाळलं आणि पूर्णही करून दाखवलं. त्यामुळे आता त्यांना हवं तसं, त्यांना हवं तिथे त्यांनी रिलॅक्स करायची आणि त्यांचा इथला सगळा भार आपल्या खांद्यांवर घ्यायची वेळ. माझ्या सासऱ्यांची काळजी घ्या. हाँ, जैसे ये लोग मेरे कोई लगते ही नहीं है. हाँ? अरे पिंटे मामा कुठे? आलो 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 आलो. होतच कुठे तू? अरे ग फॉर गिरायकांना त्यांच्या ग फॉर सगळ्या गाड्या परत करून आलो. मग ग फॉर गजानन स्टोअरच्या ग फॉर गजीला भेटलास की नाही? अरे म्हणजे काय, गज्जीला असा प्रपोज हाणलाय. तिला म्हणलं, हे बघ, तुला जर माझ्याशी लग्न करायची इच्छा असेल ना तर सकाळच्या गाडीला दापोलीला निघून ये. हे बघ आदित्य, आज मालक म्हणून तुझा पहिलाच दिवस आहे. तू आमच्या नादाला नको लागूस, तुला उशीर होईल. निघ बघू तू. आणि हे टॅक्सीने जा, पण ती काळी पिवळी नको, एसी टॅक्सीने जा. मला तर वाटतं की तू संध्याकाळी शोरूम मध्ये जा आणि स्वतःच्या नावाने गाडी बुक कर. काय सई? नाही, आयडिया छान आहे, पण ब्रह्मेंच्या तत्वात बसणारी नाहीये. मामा, तुम्ही शिकवलंय ना, आकाशात कितीही उंच भरारी घेतली ना तरी पाय जमिनीवरच राहील. झाड कितीही उंच वाढलं ना तरी त्याची मुळं ही जमिनीत घट्ट रोवली गेली पाहिजे. आम्ही आमच्या संसाराचा गाडा 2 चाकांवरच बॅलन्स करायचा ठरवलं. त्याला कामात ना फुरसत मिळाली तर ना. असं कसं, आता वेळ काढायला हवा त्याला. पण आहेत कुठे आदित्यराव? आहे इथेच आहे. 1 मिनिट ना. हॅलो आदित्य पंत, एका वर्षात बरीच प्रगती केली. मामा, हे तर काहीच नाहीये, अजून खूप प्रगती करायची आहे. अजून म्हणजे क्रिकेटची टीम बनवायची की काय? क्रिकेटची टीम म्हणजे? आधी
एक झेपतंय का ते बघ. आमचं ते एकच आहे पण तेच दोईजड झालंय. ये कुछ भी बोल रहे, खामखा मेरे बिल्लू को बदनाम कर रहे और तुम्हें भी डरा रहे हैं ना आदि, है ना? मी का घाबरेन? मी काय घाबरलो वगैरे नाहीये. ए बघ, जे काय झालं ना एकदम छान झालेलं आहे. तुला घाबरायची काही गरज नाही. आम्ही थोड्या वेळात या दापोलीतनं निघतो तिकडे यायला. काय अरे वा, तुम्ही सगळे इथे येत आहे. मस्तच की. हो मग आता यावंच लागेल ना. मेघना, तू तिथे काय करतेस? मी दापोलीतच असते आणि आता ब्रह्मेश दापोलीत आहेत म्हटल्यावर मी इथेच असते. पण आता ते तिथे येणार असतील तर मी सुद्धा येईन. सईला मदतच होईल ना या दिवसात माझी. एक 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 मिनिट. या दिवसात म्हणजे तुम्ही काय बोलताय मला काहीही कळत नाही. अरे आम्ही सगळेजण आता आजोबा होणार आहोत. हो. एक मिनिट, म्हणजे मी कसं शक्य? अगं सई तुम्हाला हे काय आत्ता सांगतीये ना तू बाबा होणार आहेस. मी फोन ठेवतोय. तुम्ही इथे या. मी गाडी पाठवतो. तुम्ही इथे या. मग आपण सगळे एकत्र सेलिब्रेट करू. बाय बाय. तू बस. अरे तू बस. अगं इमार कुठे म्हैस? तुला कळतंय का काय घडतंय ते? माझ्या पोटात एक जीव वाढतोय आणि आता या येणाऱ्या नवीन पाहुण्याबरोबर खूप माणसं आणि खूप सारा आनंद याची भरभराट होणार आहे घरात. तू सुद्धा आता कामाच्या गराड्यातनं उठशील आणि खेळण्यांच्या गराड्यात जाऊन बसशील. अरे प्रश्नच नाही. मी ना त्याच्यावर अशक्य, अचाट, अफाट, भयंकर, तुडुंब प्रेम करणार आहे. कदाचित तुझ्यापेक्षा 2 पैसा जास्तच. नाही त्याची खात्रीच आहे मला. पण या सगळ्यामधून जमेल तसा थोडासा का होईना माझा होशील ना.